दीपू, काय काय झालं? काय एवढी घाबरलेली काय आहेस तू? एवढे पैसे बँकेचे? अगं पण तू ते घरी का आणलेस? रिकव्हरीचे आहेत. म्हणजे कर्ज थकवतात त्यांच्याकडून वसूल केलेले. अरे पण तू ते घरी का आणलेस? काम संपेपर्यंत बँक बंद झाली. आता उद्या न्यायचे ते. अरे बापरे. काय आता कुठे ठेवायचे इतके पैसे? जीवाला खूर लागलाय माझ्या हातात. हे तुम्ही खिडक्या बंद कर सगळ्या. जा जा जा. तू बॅग आत ठेव, आत ठेव, आत ठेव. ते म्हणजे आतल्या खिडक्या पण लावून घे. हो हो पापा. वर्तमानपत्र घेऊन रद्दी रद्दी घेऊन ये लवकर. रद्दीचे पेपर? हो जा. हो. अहो काय सांगतेस दीपू? पट्ट्याने मारलं? बाबा ते हळू. डॅशिंग आहे तो. डॅशिंग काय त्यात? हिंसा आहे ती. नाही आणि मला मान्य आहे म्हणजे त्या माणसाने पैसे थकवले, पण हे असं मारायचं? हा काय कळवळत होता तो माहितीये. मग हे सगळं बघून मला तर गेरीच झाली. मी पण सिरियल मध्ये असं बघितलंय. हे ते नवरे पण ना आपल्या बायकांना असं निष्ठुरपणे पट्ट्याने मारत असतात. ए दीपू, मला नाही करायचं ग लग्न. अगं ए दीदी, तू अशी रडूबाई राहिलीस ना तर लग्नानंतर तुला सासरचे सगळेच मारतील. काय सांगू? तो डायलॉग माहितीये ना तुला? टेन्शन लेने का नाही देने का. काय का दीपू? हा म्हणजे हो. आणि दीदी ऐक तू माझं, मी तुला सांगते जिजू ना खरंच खूप प्रेमळ असते. बघच तू. असतील ना? घे खाऊन घे, रडायला ताकद मिळेल. ए दीपू, तुला अकाउंट्स मध्ये जॉब मिळाला होता ना, मग हे रिकव्हरीचं काय ग? तेच तर ना, पण आता हेच काम दिलंय मला. हे घे. नकोय मला. अगं खाऊन घे, घे ना. तू एक काम कर, तुला बाबांना सांगून टाक, हे रिकव्हरीचं वगैरे असेल ना तर मला जॉब नाही करायचा. हा असं कसं सांगणार? आधीच बाबा किती टेन्शन मध्ये माहितीये ना आपल्याला. त्यात आता कानविंद्यांकडून पत्रिकेचे सॅम्पल आलंय, बघता का? बापरे, पुस्तक आहे. 350 रुपयाला एक पत्रिका. 350 रुपयाला एक पत्रिका? त्यांच्या 500 आणि आपल्या 2 लाख खर्च होणाऱ्या नुसत्या पत्रिकेचा. लग्नाचा खर्च वेगळा. हो ना. काय हो, किती पैसे घेत असतील 5 स्टार हॉटेलवाले लग्नासाठी? मी गेलो नाही कधी. बघूया आता, एक एक नवीन अनुभव घेऊ. ए मालती, हे लग्न झेपेल ना आपल्याला?
थोडीशी ओढाताण होईल, पण आपली शलाका अमेरिकेला जाईल ना. पोरीने नशीब काढलंय म्हणून असं स्थळ मिळालंय. आपण करू ना काहीतरी पैशांची सोय. हे बघ, एवढे पैसे आहे त्याच्यामध्ये, आपल्या कामाचा एकही रुपया नाही. पुरावर हात ठेवूनी उरीचा शुल्का जाई, समुद्री चौकडे पाणी पिण्याला थेंबही नाही. हो बाबू काका, डोसे काय जमतायत ना? अहो साहेब, तुम्ही खाऊन तर बघा, मग सांगा जमतंय की नाही ते. मी खातो नंतर, आधी मुक्ता आणि कार्तिकला खायला देतो. इंद्रा, हे बघ ना, छान आहे ना मुलगी? हा, सुंदर आहे की नाही? अरे बघ तर तिला नीट. आपले मालवणकर आहेत ना, त्यांची भाची बघ तू, गोव्याला ही असते. कोण आहे? साहेब, तुमच्या आई साहेब. मॅरेज ब्युरो. माझ्यासाठी मुली शोधणारा चालता फिरता मॅरेज ब्युरो. बरोबर सांगते. ही आवडेल तुला, ही सुंदर आहे जास्त. हा, सरकारी ऑफिसात कामाला पण आहे. हे बघ, छान आहे ना हे? हा. इंद्रा, इंद्रा ऐक ना. इंद्रा ऐक, एक मिनिट थांब. हे बघ, तुला बायको नकोय ना, मला सून हवी आहे सासूरवास करायला. माझ्या सगळ्या मैत्रिणी सुनांचे कंप्लेंट करत असतात माझ्याकडे आणि मला फक्त ऐकावं लागतं. बोलायला काही नसतं माझ्याकडे. ऐक इंद्रा, ऐक तर. इंद्रा ऐक, हे बघ, गरमागरम डोसे कोणाला हवे? डोसे प्लीज. ऐक, प्लीज काय प्लीज, तू समजाव ना जरा त्याला. मोठ्या भावाचं लग्न झाल्याशिवाय लहान भावाचं होऊ शकत नाही. मी माझ्या तोंडाने कसं सांगणार याला? तू तोंडाने काही बोलू नको, आधी डोसा खा. घे. कसा झालाय? कसा झालाय काय? जणू काय तूच केलायस. हे बघ ना, ही मुलगी पसंत आहे का? हा मुलगा माझा काहीच ऐकत नाही. ऐक ना माझं, बघ तर. मुक्ता, इंद्रा ऐकून घे ना. इंद्रा, दादा प्लीज बोलते ना प्लीज. हा, असं काय चालू आहे फोन मध्ये की तुला मी आलेलो हे कळलं नाही? अरे फ्रेंडशी बोलत होते, दे ना प्लीज. हा, फ्रेंडशी. कोण फ्रेंड? तू काय आईसारखं डिटेक्टिव्ह होणार आहेस? डिटेक्टिव्ह आहे मी? नाही ग, घे. ऐक, फोन ठेव बाजूला, आधी डोसा खाऊन घे. ए, डायनिंग. एकदा बघून घे ना. नाही ग, आई. एकदा ऐक, बघायला काय नाही, प्रॉब्लेम आहे नाही. तुला? अरे नाही आई, ऐक तर. ऐकून तर घे माझं. गुड मॉर्निंग, सत्तू कमिंग. बकासूर आला. बरं झालं बाई तू आलास. आता तूच याला समजाव, लग्नासाठी तयार कर याला. हे बघ, छान आहेत की नाही मुली? वाईट आहेत का? आईला भारी येत राह. इंद्रा रिजेक्ट, सत्तू सिलेक्ट. सत्तू सिलेक्ट काय? त्याला समजवायचंय. अरे काय रे, आज एवढ्या लवकर कसं आलास? अरे आज एक्स्ट्रा काम आहे, तसं काय करतो? चल लवकर चल, लवकर चल. कसलं एक्स्ट्रा काम? आज 4 सुपारी आहे, तसं काय करतोय? हा, सुपाऱ्या. म्हणजे आहे 4 मीटिंगच, पण त्यातली एक ती सुपाऱ्याच्या व्यापाराबरोबर आहे. टॉकिंग मिस्टेकिंग, सॉरी. हो, ते सुपाऱ्याच्या व्यापाऱ्यासोबतची मीटिंग ना. हा, मी लगेच तयार होऊन आलो. हा, लवकर ये, लवकर ये. इंद्रा ऐक, काकू चांगले आहेत या. चांगले आहेत का? काय उपयोग तुझा, मूर्ख? ऐक. डोसा लव सत्तू. ए बाबा, तू मराठीत बोल ना. सत्तूला डोसा आवडतो. डोसा. हा, अरे डोसा. चल सत्तू. डोसा. चल. फिनिश मस्त आहे. फिनिश. एक मिनिट, कोण आहे तुम्ही? कोण पाहिजे? वीज कंपनीतून आलोय फ्यूज काढायला. का म्हणजे गेल्या 6 महिन्यापासून बिल भरलेलं नाहीये. 25,000 बाकी आहेत. काय? एक मिनिट, इथेच थांबा. कार्तिक, इकडे. हे बघ, हे म्हणतात 6 महिने झालं आपण बिल नाही भरलंय. सांग ना, तू बिल भरलंयस ते. सामान सोड.
लांब हो. मारामारी करणं आपलं काम नाही, कळलं? एक मिनिट, मला सांगताय का काय झालंय ते? आई अगं, हो, तुमच्याशी तर मी बोलतच नाहीये. आतवा. कार्तिक, इथं आम्ही स्टोरी सांगायला नाही आलोय, फ्यूज काढायला आलोय. एक तर फुकट वीज वापरता आणि वर त्याची स्टोरी सांगायला लावता. तुमच्यासारखे आम्ही रिकामी नाही आहेत. आम्हाला आमचं काम करू द्या. तर सत्तू, अरे आपण मारामारी करणारी माणसं आहेत का? बॅगेत पैसे ठेवले, बाहेर जा आणि काय ती सेटलमेंट कर. चला चला, मग सेटलमेंट करूया. या बॅग, या बॅग, या 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 ना, या या. हो, तुम्ही रागवताय कुठे? सगळे पैसे मिळणार. काय दादू, तू पण इतकी बॉडी बिडी बनवलीस. तो माणूस आईला इतका फाडफाड बोलला, तू ऐकून का घेतलास? द्यायची नाही ठेवून. मुक्ता, बस. आई मी येतो. तुझं रात, चल, मला बोलायचंय. आई अगं, आई काय झालं? पाहिलंय मी सगळं. विजेचं बिल भरण्यासाठी कार्तिककडे पैसे दिले होतेस ना तू, आणि ते खर्च केले त्याने, म्हणून ही माणसं आली होती ना आपल्याकडे. नाही नाही, म्हणजे बरोबर आहे, पैसे मी त्याला दिले होते अगं, पण ते मला मध्ये एक काम आलं म्हणून मी त्याच्याकडून परत पण घेतले होते. किती खोटं बोलशील, किती खोटं बोलशील त्याला वाचवण्यासाठी? हे बघ इंद्रा, कार्तिक आणि मुक्ताचे लाड करणं आता बंद कर. हे चांगलं नाहीये त्यांच्यासाठी. आणि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव, आपण कुठे आहोत यापेक्षा आपण कुठून आलो आहोत हे लक्षात ठेवावं माणसाने. आज ही माणसं आली होती आपल्याकडे पैसे मागायला. आज या क्षणी तुझे बाबा असते, त्यांना किती दुःख झालं असतं. मलाही झालंय. कार्तिकने हात उगारला रे त्या माणसावर. तुझ्या बाबांना आवडलं असतंय? नाही आई, मुळात ही वेळच यायला नको होती. कार्तिकला जरा शिस्त लाव आणि बाबांच्या तत्वापासून हे घर दूर जाऊ देऊ नकोस. आज जे झालं ते पुन्हा नाही होणार आहे. पट्टी का लावली आहे? सांगतो सांगतो. पण काय चल चल, थांबा, मी ठेवते. मी दादी, थांबा. चल लवकर. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. त्यांचे पैसे दिले का सत्तू? हो इंदिरा. काय रे, मिळाले का पैसे? हो 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 आई आहे का तुला? हो 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 हो. मग तिच्याशी पण असाच आवाज चढवून बोलतोस? नाही 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 नाही. मग माझ्या आईवर आवाज चढवून का बोललास? मला माफ करा प्लीज, मला माफ करा. माफी चुकीला असते, गुन्ह्याला नाही. आणि आईवर ओरडणं हा गुन्हा आहे. एक मिनिटाने करंट बंद कर. सत्तू, हाँ पैसे दे अण्णा. हाँ
पैसे हॉस्पिटलच्या खर्चासाठी. इंद्रा ऐक ना, बोल ना. आईला सगळं खरं सांगून टाक ना. काय सांगू शकतो? तिचा मुलगा वसुली करतो. अरे तसं नाही, पण तिला बाहेरून कळलं तर जास्त वाईट वाटेल ना. सत्तू, आईला कॉलेजमधला हुशार गोल्ड मेडल मिळवणारा इंद्रजित साळगावकर माहित आहे. पण बाबा गेल्यावर पर्याय नव्हता. घरची जबाबदारी घेणारं कोणी नव्हतं. त्यात मी पडलो मोठा मुलगा. आणि नोकरी मिळवण्याचे काय कमी प्रयत्न केले मी? अरे सरळ मार्गाने जर नोकरी मिळाली असती तर हे असे प्रयत्न कशाला केले असते? चल बस. नो चक्कर बिक्कर ना टुडे. लिसन ना, लिसन. तिला आज पण न्यायचंय सोबत. तू काळजी करू नको, जाईल ती कंटाळून. इंद्रजी, आज ना तुम्ही संयम ठेवा थोडा. हे बघा, मारामारी करणं चांगली गोष्ट नाहीये. लोकांच्या चांगुलपणावर पण विश्वास ठेवायचा. सत्तू सर, तुम्ही इंद्रजींना सांगा की आज माझ्या पद्धतीने काम होणार. लोकांना मारणं हा माझ्या कामाचा भाग असू शकत नाही. ठीक आहे सत्तू, आजचं काम करू ह्यांच्या हिशोबाने. थँक्यू. नमस्कार, मी दीपिका देशपांडे, SP बँकेतून आलोय आम्ही. साहेब आहेत का खरी? शंकर, हा येऊ दे त्यांना. हो, या या. या मॅडम, या बस. थँक्यू. अरे शंकर, साहेबांना बसायला खुर्ची दे. चहा वगैरे? ते चहा सकाळीच झालाय माझा. सर, तुम्हाला मॅडम? नाही, नको. तुमच्या बँकेतून लोन घेऊन मी दुधाचा बिझनेस सुरू केला. महिनाभर झकास चालला आणि मग लॉस होत गेला मॅडम. त्यानंतर माझा ऍक्सिडेंट झाला आणि ही अशी अवस्था झाली. आता पैसे नाहीत आणि पायही नाही. 2 वेळेला जेवायला मिळालं तरी खूप, अशी परिस्थिती आहे मॅडम. खरंच खूप वाईट झालं. आता तुम्ही माझ्या घरी आलाच आहात तर तुम्हाला नाराज करणार नाही. थांबा. हा, अशी परिस्थिती कोणावरच येऊ नये.
251 रुपये आहेत. खरं तर हे माझ्या औषधासाठी ठेवलेले पैसे होते, पण आता तुम्ही ठेवा. देवाच्या मनात असेल ना तर बाकीचे सुद्धा लवकरच परत करेन मी. घ्या मॅडम. नाही, मी हे पैसे नाही घेऊ शकत काका. नाही, नको. तुम्ही प्लीज हे पैसे ठेवा तुमच्या औषधांसाठी. आणि ते लोनचे पैसे तुम्ही द्या नंतर, चालेल? झालं तुमचं? ऍक्सिडेंट कधी झाला? 2 वर्ष झाली. घरात एकटाच असतो ना? मी आणि नोकर. ऍक्सिडेंटमुळे चालता पण येत नाही. हो. मग घरात चपलांचे 6 जोड कसे? किती पैसे बाकी आहेत त्यांचे? 2.5 लाख. पळाला? हा. यातले 2.5 पेटी काढून घे तू. मोजून मॅडमला दे. हा. घ्या. थँक्यू. घे सतू, ठेव तुझ्याकडे. पण हे तर त्यांचे आहेत ना? ये अपने सत्तू का खर्चा पानी है. रोज खाओ चिंगम, बन जाओ सिंघम.